नीट जरा बसा खाली, उलट उलट जरा आडव जरा, वा नीट जरा, गुडघेवर करा, थोडे गुडघेवर ठेवा, कोपर अच्छा, म्हणजे आता वज होणार नाही. दिसतो का मी मध्ये? दिसतो? कलर कसा दिसतो दादा? मला मगाशी मी आलो का नाही, माझा काय दोष आहे का? मी ते घरातून पायऱ्या उतरत आणि खाली उतरत होतो, हे 2-3 जणी एकमेकीला म्हणत होते, बया कलर नाही बाबाला. तो काय पेट व्हायचा तो कोणाला असावा का कलर का असावा? काय डोकं लावा, कठीण काम. असू दे असू दे. हे दिदी खरं सांगा, तुम्ही 2-3 जणी आहे इथं, खरं बोला दिदी, मम्मीचा जीव तुमच्यावर जास्त का भैयावर? जास्त जास्त खरं सांगा बरं, मम्मीला कोण आवडतं जास्त, तुम्ही का भैया? का मला आवडतं माहिती का दिदी? भैयाच फक्त मम्मीला उचलून लागते ना, आणि मम्मीची जर हाल कुणामुळे होत असेल तर भैयामुळेच होती. भैया एकटा करीत नाही, आलेली सुद्धा करते. आणि मम्मी टपक्यात दिंडीत निघते, नेंबा तो करा. आमच्या मंडळी आता आमचं पोराचं लग्न झालं नाही 22 तारखेला मागच्या, आता आमची मंडळी म्हणत असते कवा येणार आहे दिंडी? ज्येष्ठ बया म्हणजे लांबली का काय? सुना आल्या आल्या बाया टपक्यात दिंडीत नेमबा तो करा, नेमबा आणि दिंडी शिवाय करमत नाही. पहिलं काय भूकंपात गेली आणि म्हणून दिंडी कधी जा, वाजेकडे जा, एवढा मोठा सोहळा जातो. पण एवढी माऊली, तुम्ही कोण कोण दिंडीत जाता या माऊलीच्या सोहळ्यात सांगा बरं? कोण कोण जाता? आजी तुम्ही जाता का? एक आजी, 1 2 3 4 6 17 अख्ख्या खोलेवाडीत चौकी मला उचलाय. आता बाकीच्या म्हणते आमचं गाव वय आहे का बाई? आणि वय होऊन आपण मरालीची काही गॅरंटी का? काय खात्री? म्हणताना कधीतरी असं म्हणलं पाहिजे, आत्या आता तुमचं लई तब्येत नाही साधेत, यावर्षी मी जाऊ का? आत्या तुम्ही इथपर्यंत या आणि इथून 2-4 वेळ मुक्काम मी जाते. कधीतरी तुम्ही मोकळं व्हा, पुरुषांना विनंती करतो, तुम्ही पण जात जा. दिंडी वारी करायची काय याच्यात पडलंय? मी लय वर्षी महाराज, तुम्हाला असं वाटतं का मी काम नसेल केलं? महाराज मी रात्र पाणी भरल्या माणूस, तुम्ही तरी गहू दिवसा गोळा करीत असता, मी रात्री गहू गोळा करायचा. कॉलेजचं काम असायचं, रात्री ते गव्हाच्या ते पेंड्या असतात ना, ते 2-2 4-4 पेंड्या महाराज रात्रीच गोळा करायच्या. भान नाही काय नाही, ही चुकाड्याचं भीती नाही, काय टेन्शन. कामं केले महाराज आम्ही. मी रात्रभर गाडी चालली. आता आमचं स्वैर्य सांगत होते, महाराज तुम्ही ड्रायव्हरचं बघा. खरंच वर्ष झाले आज, 1,00,000-1,25,000 गाडी झाली, 1,25,000 झाली आज 13 महिन्यात. 13 महिन्यात 1,25,000 गाडी पळाली. एवढं सोपं काम आहे का? पण आम्ही कष्ट करतो आज आहे. पण एक विनंती करतो, आमचं कष्ट कसं आहे, मला शिणी नाही तर काही लोकांना एवढी गाडी चालवली. मी आता आलो कुठून आणि जाणार कुठं? रोजचं तेच आहे, 350 जाणं 350 येणं. 18 दिवसात 8,000 झाली गाडी त्यांची. फक्त एक नक्की ठरवायचं, दिलं रचनी हाची धंदा गोविंदाची. ह्या डोक्याला कधी मोकळं होत नाही महाराज, सारखं त्याला काम असतं आपल्याला. कोणतं काम? हे भौतिक नाही करायचं, आध्यात्मिक ठेवायचं. आता तुम्ही काम करीत राहायचं, रोज काम करा, कष्ट करा. कष्टानं मन कधी शिरत नाही, मन बोलण्यानं शिरत. हो, शरीर तरी कष्टानं शिनन, एक नाही. दिवसभर कष्ट केलं तर माणसाला शिनी झोपन. एक मात्र परवा दिवशी मला म्हणतो, मला स्वप्नात पडत आहे. मला 7ला झोपत असताना आणि 7लाच उठत असताना. स्वप्न पडत नाही तर हो, तुझं वय किती बी असू दे, पण स्वप्न एवढी 12 तास झोप. मग मात्र म्हणलं काय करू? मी म्हणलं 12 पर्यंत कीर्तन ऐका, 12:30-1 वाजेपर्यंत कीर्तन ऐका, 1:30 वाजेपर्यंत ऐका, पुन्हा गवळणी ऐका, भजन ऐका आणि काकडा पण ऐका, आणि 6 वाजता झोपा. कशाला लागेल त्याला स्वप्न?
नाही ना, शरीर सुखी झालं की स्वप्न पडत आणि स्वप्नीतले चैले जाईल नाही. ती कापडाच्या दुकानाच्या बाहेर 2-4 बाया उभा असतात बघा अशा. काय गरज आहे का त्या बायाकडे पाहायची? तरी साडी घ्यायला गेलेली बाई अशी टक लावून पाहत, अंगावरली साडीच पाहिजे बरीच दिसते. आता ती प्लास्टिकची, पण तिनं जर ठेवून दिली तर, किंवा ती जर बोलली ओम भट स्वाहा, तिला वाटून ताते इंचूच आला. उगा कुठं नाही. आम्ही गेलो ते बसता बांधलाय, आमचं काका टक लावून पाहत होते बाई. मी मावशीला म्हणलं बघ ना काका कसं पाहत. मावशी म्हणली चला प्लॅस्टिकची. तेव्हा अर्धा तास झालं मला कळलीच नाही. म्हणजे म्हणणंच आपला फाट्यावरला गुंटा गेला. तुम्हाला जर कळतच नाही तुम्ही तिथंच थांबावं. एकदा चेंज झालं पाहिजे. आपण कधी एका जागेवर थांबायचं नाही. आपण लोक हुशार पाहिजे. आता काही येडे लोक आहेत, काय माणसं म्हणते तिला जमत नाही आमचीला. ती आता आली, तू पहिला आहे. ती घरात कवा आली आपण स्त्री? हो, आमची मंडळी बघा, मला वर्षातून एकदा ग्लासभर दूध तूप टाकून, चमच्यावर तूप टाकून, साखर टाकून, एकच दिवस वर्षाचा माझ्या पुढे उभा राहते सकाळी सकाळी. तो दिवस मध्ये नागपंचमीचा. आमची दिदी म्हणली सगळ्या बाया वागला जातात, तू इथं का? पप्पा ती म्हणली बाई तुझ्या जीवनात ही पप्पा आहे, माझ्या जीवनात सापाची चावला. माझं जर ऐकतच नाही आणि काय त्यांचं ऐकावा. खरं सांगा, स्त्रीचं ऐकायचं नाही असं मला म्हणायचं नाही, पण तुम्हाला खरं सांगा, आता आमची, मी खोटं बोलत नाही, कधी स्त्रीचं ऐकल्यानं प्रगती होती ही म्हणणं मतपर्यंत ठीक आहे. एखादी स्त्री विचार श्रीमंत असते, पण तुम्हाला सांगा आपल्यासारखं ताकद यांच्यात नाही सहन करण्याची. या भाषी घेऊन मरते एखाद्याची. तुम्हाला कर्ज सहन होत असते, आम्हालाच माहिती. तुम्हाला 1,500 कवा नाही मिळाले तर तुम्ही 1 रुपया सुद्धा नवऱ्यात दाखवित नाही. खाती त्याच नांदती त्याच्या भाषी 1,500 विचारानं काय मारायचं का त्याला भाषी? तुझे 1,500 दर महिन्याची वाच कोण होती आणि त्या बिचारीने उधार घेतलेल्या साड्या त्याचे पैसे कोण द्यायचे? हो, 6,000 रुपयाच्या साड्या. मी खोटं बोलत नाही. या म्हणतात नाही नाही मला किडूक मिडूक घ्यायचं, चांगला मोठा सापच झाला. अरे खरं सोनं बिचार उपाशी मरत त्याला भाकर नाही. आणि बाया म्हणतात एक समजा महिला मंडळी म्हणत खरा दागिना हा नेमकं तेवढंच बोल. काय बाया काय म्हणते आपण आता पुरुष मंडळीत आपण आपल्याला सुद्धा वाटतं कधी कधी शीन येतं. तुम्हाला येत असेल का नसेल माहित नाही, मला तर शीन येतं. मला वाटतं पहिलं जर ध्यानात आलं असं तर आपण साधूच निघून. तुम्हाला माहिती दशरथ राजासारखा माणूस मारत काही कमी होतं त्या राजाला. आई साहेब दशरथ राजासारखा एवढा मोठा दिपाळ आणि इंद्र ज्याचा मित्र, ज्याचा पोरगा राम, ज्याची सून सीता, ज्याच्या घरामध्ये एवढी श्रीमंती, पण एक स्त्री घरात वाईट निघली, तिला मंत्रीची संगत लागली आणि तिच्यामुळे दशरथ राजा मेला. मग कधी मंथरा नावाची स्त्री तुमच्या जवळ नसावा. नाव नाही, जिचं मन थारेवर नाही ती बाई घरी येऊन देत जाणार. जर चुकून आली तर एक साडी द्यायचा तिला. तिला म्हणायचं परत नको ग बाई माझ्या घरी यायचं. ही निंदा करणारी नाही कळत तुम्हाला? धुणं धुणारी बाई घरी बोलवायची नाही, कपडे धुणारी बोलवायची. धुणं धुणारा मारला ते म्हणतात मगापासून तूच धुणं धुवायला. मला धुणं धुवायलाच बोलावले. तुम्हाला माहित नाही, कळलं नाही. आता ऐका, आपल्याकडे 7-8 रोजगारनी कामाला असतात ना, 5-6 आहे की नाही कामाला. तसंच गावामध्ये सत्याला बरं का बाबा, बाहेर गावचे 7 किंवा 8 रोजगारी बोलवते प्रत्येक गावात. कशाला बोलवायची रोजगारी? शेतातलं तण, आणि शेतातलं तण मुक्त होण्यासाठी आपण महिला बोलवतो. 300 रुपये 400 रुपये रोज. आणि शेत क्लीन होतं असं मस्त, धान चांगले येतं. तसंच कीर्तनकार कोण आहेत माहिती?
मनातलं तण काढणारे. मन स्वच्छ केलं की जसं मन स्वच्छ झालं की 1-2 एकर नाही तर गावातली सगळी जमीन सुपीक होती मनातली. म्हणून मन स्वच्छ व्हायला पाहिजे. पण कीर्तनानं मन स्वच्छ होतं. विठाला आमच्याकडे एका नादात त्या दिवशी फॉर्च्युनर आणली तर घरीच पूजा होता नाही मला ती उलटे मेंदूच होती. ती जावायचं तर गेलं पूजा जावाई नियम काय वेगळा राहिला होता आता. त्या जावायच्या दारात फटाके वाजायले फॉर्च्युनर 50 लाखाची गाडी पाहिली. त्याचा सक्का भाऊ मोठा असा पाहत त्याच्या पोरायला म्हणला खायला चाललं तिकडं बोलत नव्हते ना एकमेकाला. ते म्हणले 50 लाखाची गाडी आणली भावानं तुमच्या. आणि पोरं काय म्हणले माहिती एकत्रपणा ढापलंय म्हणले ना आता काढलंय. त्या म्हातारीनं 50 लाखाची गाडी पाहिली इथंच दाबलं असं गेलं म्हातारं. यांच्या गाडीचे फटाके वाजायचा टाइम आणि त्यांचा आरोप झाला. सगळे आरडायला लागले. मग यांचे फटाके बंद केले आणि गेले. हे बिरडत तिकडं म्हाताऱ्याचं सावडलं बिवडलं. आणि पोरानं एक विचारलं गाडी कुणाची रे ती. ते म्हणे जावायची होती पूजा आणली. आणि ते म्हणे म्हातारा गेलं ना त्याच्यामुळं आमचं. ते म्हणले विचारायचं का नाही म्हातारा असं कसं गेलं मग. आणि ते म्हणले त्यांना वाटलं तर एकत्रपणात दाबलेले आत्ता काढले. पण कधी सुद्धा दुसऱ्याचं बघून कधी जळायचं नाही. प्रति निर्मळ व्हायची स्वच्छ ठेवायची. कीर्तनातला नियमच तसा आहे. आजपा आजपणे उलट प्राणाचा ते मनाचा. म्हणून कल्पतरू तळवटी की जो कोणी बैसाला काय म्हणे त्याला सांगा जाते. ऐसा काही नाही करायचं. कल्पतरूचं झाड म्हणजे साफसासरी. हे तुमचं घर आहे. तुम्ही खुळेवाडीत आलात का नाही. ह्या खुळेवाडीत काहीला जमीन नाही नुसतं घर आहे तरी ती जगातात. बरं सांगा बरं 5 एकर जमीन तुम्हाला ज्यानं दिली असेल ती किती मोठा सासरा बिचारा उपकारी. आज 5 एकर इथं घ्यायचं म्हणजे तर किती कोटी रुपये लागतील का नाही. 5 एकर तुम्हाला ज्यानं डायरेक्ट दान केली घेऊन ठेवली अशा सासऱ्याला कोणी सांभाळावं. किती वाईट आहे. आणि माणसं खऱ्या देवाला बोलत नाहीत आणि पंढरपूरला जाईल सिंगापूरला जाय काय तुम्हाला. हो आमची मंडळी म्हणली माझ्या राशी शनी आलाय म्हणली. आणि ती शनिवार धरावं लागते मला. ती म्हणली तुम्ही बघणार. मी म्हणलं माझ्या राशीत 35 वर्षापूर्वी झालाय शनी. आणि तो 10व्यापर्यंत जाणार शनी कळला एक कार्ट म्हणते हो यांना कवा मिळेल शनी. आम्हाला तरी शनी का व्हायना मिळाला भाऊ. आज तुमच्याकडे परिस्थिती अशी शनी मिळणं सोपं नाही राहिलं. म्हणजे मंडळी मिळणं लय अवघड आहे. इथून पुढे तुम्ही बघा बरं तुमच्या गावामध्ये 10 लाख रुपयाची बिल्डिंग बांधतात पण एक सुना आणणं अवघड आहे. तुमच्याकडे सुनाच मिळत नाही. हो कुणाच्याही घरी गेलं की कुणीही म्हणतंय हाय काय एखादं. मला तर दिवसभरात 2-4 फोन येते. गरीबाची बघा मला पुरीचा बाप लखपती झालाय. पुरीचा बाप गरीब नाही राहिला. आता तुम्हीच झाला तरी ते आता हाय का कुठे हाय. आणि आता काल तर एक बाई म्हणते ती कुणाची का होईना आणा. लय ताप झालाय मला. कठीण आहे. पुरीचं म्हणजे मुलाचं अवघड झालंय. आणि आता जिथं सापडन तिथं धरून घ्यायला पाहिजे. उगं कुठं नाही. लई कठीण आहे काम. आणि तुमचं काय डोक्यात पहिलं होतं बा. आणि पहिला लई त्रासही झाला बा पुरीच्या बापायला. सगळं त्या बिचाऱ्याने द्यायचं. लाटणं दे पळपट दे पक्कड दे 2-4 दिवसाचं खासन डबेन फ्रीजन कुलरन गॅस टाकीन. फक्त गाडी पिटी देत नव्हतं थोडं आग लावायला. तेवढीच फक्त यांच्या घरात असायची. नाही तर सगळं द्यायचं कोण पुरीचं बाप. आणि तरी बाया रुसायच्या आणि परत ही म्हणणार हुंडे घेईन. ही आज काय अवस्था झाली. आज काय राहिले कुठं. पण मागतो काळ बदलत चालला तसं जीवन बदललं पाहिजे. खुलेवाडीमध्ये एकदा भजन करू